मला असं म्हणणं आहे की जे काही गोष्टी आपण जगत आलो ते निसर्गाशी संलग्नित होऊन राहायला पाहिजे. तर कवितेचं शीर्षक आहे निसर्गाचं सगळं काही. निसर्गाचं सगळं काही परत निसर्गाला द्यायचं असतं. निसर्गाचं सगळं काही परत निसर्गालाच द्यायचं असतं. देता देता आपणच मग निसर्ग होऊन जायचं असतं. निसर्गाचं सगळं काही परत निसर्गाला द्यायचं असतं. देता देता आपणच मग निसर्ग होऊन जायचं असतं. उष्ट वगैरे याचं तिचं माझं तुझं काही नसतंच मुळी. तहान भागणं महत्वाचं एकाच प्याल्यात प्यायचं असतं. निसर्गाचं सगळं काही परत निसर्गाला द्यायचं. इकडे तिकडे धावपळ करून कुठेच कुणाला जायचं नसतं. इकडे तिकडे धावपळ करून कुठेच कुणाला जायचं नसतं. खूप काही साठवून गोळा करून शेवटी सोबत मात्र काही न्यायचं नसतं. जन्मापासून अंतापर्यंत आपल्या हाती काही नाही. जन्मापासून अंतापर्यंत आपल्या हाती काही नाही. धरणीवरती कुठेही जावा बदलत नाही दिशात आहे. गोष्टी ठरलेल्या आहेत त्या होणारच. त्या दोन गोष्टींवर मृत्यू आणि जन्मावरती तुमचं नियंत्रण नाही. रमलं जिथं मन तिथंच नंदनवन फुलवायचं असतं. शेवटी निसर्गाचं सगळं काही निसर्गाला द्यायचं. व्हेरी नाईस.